धर्म धर्म म्हणजे काय? तर जर खूप खोलवर आणि एक डीपली जर विचार केला की धर्म आणि धर्माच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या, वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. धर्म हा प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळा दिलेला आहे. पण जर खूप खोलवर आपण विचार केला तर धर्म म्हणजे एकमेकांना प्रेम देणं, माणसाला माणसासारखं वागवणं, हा खरा माणुसकीचा धर्म आहे. म्हणजे सगळ्या संतांनी, सगळे जे मोठे लोक होऊन गेले त्या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्या एकच गोष्ट लक्षात येते की प्रत्येकजण शेवटी तिथेच आला आहे. खरा धर्म त्याने तोच मान्य केलेला आहे की माणसाला माणसासारखं वागवणं, एकमेकांवरती प्रेम करणं आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणं, त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. आपण धर्माच्या अनेक चुकीच्या रूढी परंपरा फॉलो करतो. सगळ्याच रूढी परंपरा या चुकीच्या आहेत किंवा त्या फॉलो नाही करायला पाहिजे या मताची मी नाही आहे. काही आपली जी भारतीय संस्कृती आहे, भारतीय रूढी परंपरा अगदी योग्य आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये माणसांचा बळी घेतला जातो आणि त्याला धर्म म्हटलं जातं. हे कुठल्या धर्मशास्त्रात आणि धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे? तुम्ही जर माणसालाच माणसासारखं वागवत नसाल तर तो तुमचा कसला धर्म आहे? ज्या धर्मामध्ये, कारण प्रत्येक मनुष्य जर बघितला तर त्याचं जी काही परमेश्वराने दिलेलं आहे, त्याला जी काही ठेवण आहे किंवा ज्याचं जे काही शरीराची रचना आहे ती सगळ्यांची सारखीच असते. मग हा माणूस वेगळा, तो माणूस वेगळा, हा श्रीमंत, हा गरीब, हा या जातीचा, तो त्या जातीचा, हे भेद का? जोपर्यंत हे भेद संपत नाही तोपर्यंत लोकांना खरा धर्म म्हणजे काय ते कळणारच नाही. खरा धर्म भगवद्गीतेमध्ये एकच सांगितलेलं आहे की मनुष्याला मनुष्यासारखं वागवणं किंवा त्याच्यावरती खऱ्या अर्थाने प्रेम करणं, ह्याला धर्म असं म्हटलेलं आहे. आणि आपण जर आपले सगळे धर्मग्रंथ किंवा मागचे जे काही आपली रूढी, आपल्या सगळ्या परंपरा, संस्कृती, हे जर मागचं जर सगळं आपण तपासून पाहिलं, मागची जीवनशैली आहे ती जर तपासून पाहिली तर प्रत्येक वेळी जर तुम्ही एक बारकाईने जर स्टडी केलं तर तुमच्या लक्षात येईल की धर्माची जी व्याख्या आहे ती त्या त्या काळानुसार बदलत गेलेली आहे. धर्म ही जी गोष्ट आहे ती सेम नाही राहिलेली आहे. तर प्रत्येक परिस्थिती, जशी सिच्युएशन आली त्यानुसार धर्म हा बदलत गेला आहे. त्या परिस्थितीला जसे प्रसंग तुमच्या समोर येतील त्या प्रसंगानुरूप वागणं हा माणुसकीचा किंवा हा मनुष्यत्वाचा खरा धर्म आहे. तुम्ही जर पूर्वीच्या काळचं आत्ताच जर फॉलो करत असाल किंवा आचरण करत असाल तर तुमचा धर्म होऊ शकत नाही. अलीकडे खूप काळ बदलतोय, सगळ्या तुमच्या ट्रॅडिशन्स ज्या आहेत त्या बदलत आहेत, प्रत्येकाचं माइंड सेटिंग जे आहे ते बदलत आहे. सगळे जे काही मॉडर्न चेंजेस आहेत ते खूप फास्ट होत आहेत. सगळ्या गोष्टी खूप लवकर घडत आहेत. त्याच्यामुळे तोच धर्म आत्ता फॉलो करत राहणं, त्याच गोष्टींना चिकटून राहणं, त्याच गोष्टींना धरून राहणं, हे माणसाच्या प्रगतीसाठी खूप मोठं घातक आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती काय आहे, सध्याची सिच्युएशन काय आहे, त्या परिस्थितीला धरून आणि अनुसरून आपलं जीवन आपण जगणं, माणुसकीला धरून असणं, मनुष्याला मनुष्यासारखं वागवणं किंवा माणसाला माणसासारखं वागवणं आणि सगळ्यांवरती प्रेम करणं, हा खऱ्या अर्थाने धर्म आहे. ज्याचे आपण अनेक चुकीचे अर्थ, चुकीच्या संकल्पना घेतलेल्या आहे. मुळात म्हणजे आजची परिस्थिती अशी झाली की आपण माणसाला माणसासारखे वागवायलाच तयार नाही. आपल्या शेजारी कोण असतं, आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे, आजची युवा पिढी जर बघितली तर सगळीकडे हीच परिस्थिती असते की कोणी स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करत नाही. फक्त मी, माझं घर, माझ्या घरासाठी जीवन जगणं, मी फक्त स्वतःचा विचार करतो. पण मी आणि माझ्यासोबत अनेक लोकांना मी आनंद कसा देऊ शकतो याचा विचारच आपण करत नाही. आता जर उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वीच्या काळी एक एक्झाम्पल म्हणून मी सांगते फक्त की पूर्वीच्या काळी म्हणजे पती गेल्यानंतर त्याची जी काय भार्या किंवा जी पत्नी आहे त्याने पतीसोबत सती जाणं ही परंपरा होती. हा त्या काळचा धर्म होता. पण आता तुम्ही विचार करा, तो धर्म आत्ता त्याचं पालन केलं जातं का? नाही केलं जात. कारण परिस्थिती बदलली आहे, प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, प्रत्येक त्याचं अस्तित्व वेगळं आहे
आजकालच्या स्त्रिया किंवा आजकालच्या मुली खूप डेव्हलप होत आहेत. त्यांना एक त्यांचं स्वतःचं अस्तित्व हवं आहे, त्यांचं स्वतःचं एक्झिस्टन्स हवं आहे. ते स्वतःला शोधत आहेत, खूप डेव्हलप करत आहेत आणि पुरुषांच्याही पुढे सध्या त्या जात आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ॲक्सेप्ट होतच नाही आता, की पतीबरोबर पत्नी नाही जाणं. सेकंड मॅरेजची कन्सेप्ट पुढे येत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इन शॉर्ट मला एवढंच सांगायचं, मी त्या गोष्टींमध्ये एवढे खोलवर जात नाही आहे. मला एवढंच सांगायचं की परिस्थितीनुसार जो बदलतो आणि सगळ्यांचं जीवन अनुकूल होण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला धर्म असं म्हटलं जातं. अगदी सोप्या भाषेत जर अजून सांगायचं झालं की जी गोष्ट सगळ्यांच्या हितावह असते किंवा सगळ्यांच्या हितासाठी केली जाते, सगळ्यांना आनंद देणारी असते आणि सगळ्यांचं कल्याण पाहून केले जाते, त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. अगदी भगवद्गीता जर तुम्ही खोलवर वाचली, ज्ञानेश्वरी जर खोलवर वाचली, डीपली अंडरस्टँड करण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या नक्की लक्षात येईल की धर्म म्हणजे एक अशी गोष्ट आहे की ज्याने सगळ्यांचं जीवन सुसंस्कृत होईल, चांगलं होईल, सगळ्यांचं त्याच्यातून कल्याण होईल आणि सगळ्यांसाठी ती गोष्ट हितकारक असेल, अशा ज्या गोष्टींचं पालन केलं जातं त्याला धर्म असं म्हणतात. पण तुम्ही विचार जर केला तर आपल्या समाजामध्ये कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्यांचं पालन केलं जातं पण सगळ्यांचं जीवन सुखी होतं का? काही काही गोष्टी प्रेशराईज केल्या जातात, हे तू करच, ह्याचं पालन केलंच पाहिजे, हा आपला हिंदू धर्म आहे. अरे पण त्या हिंदू धर्माबाई त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं, याचा विचार लोक का नाही करत? अशा कितीतरी गोष्टी आहेत. म्हणून जर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर धर्म म्हणजे ज्यांनी समाजाचं कल्याण होतं, ज्याने अनेक जणांचा आनंद ज्याच्यामध्ये सामावलेला असतो आणि ज्याने एक खऱ्या अर्थाने समृद्धी किंवा सुख सगळीकडे निर्माण होतं, त्या गोष्टी फॉलो करणं किंवा त्याचं आचरण करणं आणि परिस्थिती जशी निर्माण होईल त्याला धरून वागणं, त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. आजच्या व्हिडिओजमध्ये आपण धर्म म्हणजे काय आणि प्रॅक्टिकली काय असायला हवं ते सगळं आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण याच्यापेक्षा वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन किंवा विषय घेऊन आपण त्याच्यावरती डिस्कशन करूयात. मला खात्री आहे की तुम्ही या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब कराल आणि या डिवाइन लाईफ किंवा दिव्य जीवन या परिवाराचे तुम्ही एक सदस्य व्हाल. नक्की व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला जर कॉन्सेप्ट आवडली असेल तर या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन विषय घेऊन नक्कीच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.